वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पावसाची। मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। वराई नाका इथल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन जवळ पाणी साचलेलं आहे। मेट्रो स्टेशन परिसरातली ही सगळी दृश्य आपण बघतोय। या परिसरामध्ये आता जवळपास तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। आज मुंबईमध्ये सर्वदूर जोरदार पाऊस बरसतोय। पश्चिम द्रुतगती मार्ग असो किंवा पूर्व द्रुतगती मार्ग असो, पूर्व उपनगर असो किंवा पश्चिम उपनगर असो की दक्षिण मुंबई असो, सगळीकडे मुसळधार पाऊस बरसत होता। सकाळपासून पावसाचा जोर वाढलेला होता आणि त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागला होता। पावसासंदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ईशान देशमुख आपल्यासोबत जॉइन झालेले आहेत। ईशान, आता पाऊस कमी झालेला आहे का? नेमकी काय स्थिती आहे पावसाची? माधवी, आपण पाहिला असेल तर 1 तासापासून पाऊस हा थांबला आहे, पण मध्यरात्रीपासून जो मुसळधार पाऊस येत होता त्यामुळे अनेक ठिकाणी फटका बसला आहे। सध्या मी वरळीमध्ये आहे। इकडे साक्षात नदीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती वरळी नाक्याच्या परिसरामध्ये पाणी साचलं आहे। त्यामुळे बघू शकतो की संपूर्ण ट्रॅफिक जाम झाला आहे। गाड्या इकडे अडकून बंद पडल्या आहेत। पाण्यामुळे अनेक गाड्या बंद पडल्यामुळे इकडची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती जाणवत आहे। हा सरळचा जो रोड आहे, हा रोड हा कोस्टल रोडला जातो। कोस्टल रोडवरून आपण डायरेक्ट सीएसटी कडे जाऊ शकतो, हाजी अलीकडे जाऊ शकतो, सिलिंगकडे जाऊ शकतो, पण संपूर्णपणे आता या पाण्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। सध्या मी दाखवू शकतो टू व्हीलर ही बंद पडली आहे। अनेक नागरिकांना याचा कष्ट उठवावे लागतात की टू व्हीलर पडली आहे, त्या माणसाची सध्या आता बॅग देखील या पाण्यामध्ये पडली आहे, हे देखील आपण बघू शकतो। त्याचबरोबर एका बाजूने सर्व वाहतूक ही चालू करण्यात आली आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांना या पाण्याचा फटका बसत आहे। पण एक प्रश्न असा उपस्थित होतो, सकाळपासून पाणी साचलंय पण अजून देखील या भागातलं पाणीचा निचरा का झाला नाही? अनेक सक्शन मशीन मुंबई महानगरपालिकेकडे आहेत, पण इकडे एकही सक्शन मशीन सध्या आपल्याला वरळी भागामध्ये दिसत नाहीये। त्यामुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होतोय। शाळेमधून जे मुलं येणार आहेत ती मुलं आता कशी येणार? या सोसायट्यांमध्ये अनेक कुटुंब राहतात। कुटुंबाचे जे इकडे राहणारे नागरिक आहेत ते आता या पाण्यातून कसं तिथपर्यंत जाणार, हा देखील प्रश्न उपस्थित राहतो। त्याचबरोबर ही सीजीआय बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्येच ईडीचं प्रमुख ऑफिस आहे। याच ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल देखील राहतात आणि त्याच बिल्डिंग बाहेर अशी परिस्थिती आहे। आपण बघू शकतो हे पाणी साक्षात नदीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे वाहतूक कोंडी मोठी झाली आहे। नागरिक बघू शकतो, नागरिक हे पाण्यातून मुंबईमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे, मात्र साचलेल्या पाण्यातून अजूनही नागरिकांना वाट काढावी लागते। ईशान, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।